नमस्कार मित्रांनो, मी कैलास. आज आपण कोरीगडला भेट देणार आहोत आणि लोणावळ्यापासून अगदी जवळ असलेला किल्ला. सकाळी ठाणे स्टेशनवरून 6ची इंद्रायणी एक्सप्रेस पकडली. सकाळी 8:20ला लोणावळा स्टेशनला उतरलो. पुढे लोणावळा बस एस टी स्टँडला आलो. सकाळी 9ची भांबर्डे या गावात जाणारी बस एस टी पकडायची आहे आणि पुढे तीच बस 2 वाजता लास्टची आहे. ती बस मिस झाली की तुम्हाला पर्सनल व्हेकल न्यावं लागेल. कोरीगडला जाताना तुम्हाला स्टार्टिंगला समोर डॅम दिसेल. पुढे आपल्याला पेठ शहापूर या गावात उतरायचे आहे. तसा तर गड 40 मिनिटाचा ट्रेक आहे. पुढे जंगल वाटात चालून आल्यावरती आपल्या डाव्या साईडला बोर्ड लागतो. त्याच्यावरील माहिती वाचून आपल्याला गडावरती चढाई सुरू करायची. तर या पायऱ्या आपल्या गडाच्या गणेश दरवाजाजवळ नेऊन पोहोचवतात. तसं त्या पायऱ्या पावसाळ्यामध्ये मन वेधून घेतात. पुढे आल्यावर आपल्याला सुंदर पाण्याची टाकी दिसते. ती दगडाच्या कातळकड्यात कोरून केलेली आहे व त्या खांबावरती आधारित आहे. पाण्याच्या टाकीच्या पुढे आल्यावरती आपल्याला गणेश दरवाजा पाहायला मिळतो व गणेश दरवाजाच्या आतमध्ये आपल्याला गेल्यावरती पहारेकरांच्या खोल्या पाहावयास मिळतात. गणेश दरवाजाच्या पुढे आल्यावरती आपल्याला शंभू महादेवाचे मंदिर पाहायला मिळतो. त्या बाहेरील आपल्याला 4 तोफा व तोफगोळे पाहायला मिळतात. महादेवाच्या मंदिराच्या पाठी आपल्याला 2 तलाव पाहायला मिळतात व चारही बाजूने आपल्याला गडाची भक्कम तटबंदी पाहायला मिळते. तसंच पुढे चालत आल्यावर आपल्याला झेंडा बुरुज नजरेस पडतो. त्याच्या सुंदर पायऱ्या नजरेस पडतात. बुरुजावरून आपल्याला पूर्ण गड पाहता येतो व आजूबाजूचा सायदरी बघता येतो. तसे झेंडा बुरुजावरून परतीच्या प्रवासाला तर आपल्याला एक मोठी तोफ पाहायला मिळते. गडावर टोटल 4 छोट्या तोफा आहेत व 2 मोठ्या तोफा आहेत. तसेच तोफाजवळून पुढे चालत आल्यावर गडाची ग्रामदेवता आई कोराई देवीचे मंदिर पाहायला मिळते. पुढे मंदिराच्या आत देवीचे दर्शन घेऊ शकतो. पुढे कोराई देवीच्या मंदिराच्या उजव्या साईडला आल्यावरती आपल्याला चोर दर्जा नजरेस पडतो. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. तर भेटूया पुढच्या गडकिल्ल्याच्या भ्रमंतीत.